पथकामध्ये जे आहे ते वाल्मिक कराड मित्र एका पथकामध्ये आहे. हो, ते झालेलं आहे. पथकाची यादी खालून दिली गेली. त्या पोलीस स्टेशनला असल्यामुळं काही लोकांची यादी दिली गेली. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्याच्या बाबतीमध्ये उद्या दुरुस्ती करतील. अण्णा, मात्र आरोपी सोबतच अधिकाऱ्यांचे फोटो आहेत. एसपींना माहिती असताना सुद्धा अशी अधिकाऱ्यांची यादी कशी पाठवण्यात आली? सगळे अधिकारीच ते ठरवत होते म्हणजे. एसपींना माहिती नाही. एसपी अगदी नौखे आलेले आहेत. हे जे जिथे गुन्हा घडलेला आहे ते पोलीस स्टेशन केज इथल्या काही अधिकाऱ्यांची नावं पाठवली गेली. त्याच्यामध्ये हे चुकीची नावं आलेली आहेत. ती नावं दुरुस्त करून सोमवारी दुरुस्त होत. मात्र अजित पवार गटाचे नेते तुमच्यावरती आरोप करतात. अजित दादांना का टार्गेट करताय तुम्ही? अजित दादांच्या वरती मी बोलल्याचा चुकीचा अर्थ घेतलाय त्यांनी. मी आता इथे बोलतो नाही. मात्र ते असं म्हणाले की आरोपी गृह खात्याला सापडत नाही, आरोपी सरेंडर झाला. हे गृह खातं झोपलं होतं का, असं राष्ट्रवादीचे नेते आता म्हणायला लागले. गृह खातं झोपलं होतं का, आरोपी सरेंडर झाला, असं राष्ट्रवादीचे नेते आता म्हणायला लागले. गृह खातं त्यांनी कोणी सल्ला देणे इथपर्यंत एवढे लहान गृहमंत्री नाही आहेत बर का. सक्षम आहे, खमक्या आहे, निष्कलंक आहे. त्यांची कोणी काळजी करायची गरज नाही. नरड्यापर्यंत आल्यावर येऊन सरेंडर व्हायचं आणि आम्ही सरेंडर झालो म्हणायचे, ही वाहवा करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्याच्या आधी अण्णा 22 दिवस आरोपी मोकाट होते, मग पोलिसांना का सापडले नाहीत, का पत्ता लागला नाही? लोकांच्या मनामध्ये क्षोभ आहे. लोकांच्या मनामध्ये क्षोभ आहे. ही घटना कोणालाही पटलेली नाही. तुम्हाला कोणाला पटली का? इतक्या अमानुषपणे मारहाण जी झालेली आहे, इतक्या अमानुषपणे झालेली मारहाण तुम्हाला. अण्णा मात्र तुम्ही तुमच्यावरती आरोप केला जातो महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकताय तुम्ही. महायुतीमध्ये वादाला सुरुवात झाली. महायुती आणि राजकारण ह्याचा विषय का? महायुती राजकारण फाजकारण याचा हा विषय नाही, त्याच्या पलीकडचा विषय. तुम्हाला कोणी सांगत आहे ह्याच्यात राजकारण आणि फाजकारण? सर्व पक्षाचे लोक आहेत. मग अजित पवारांना पाठीशी घातलं जातंय का त्यांच्याच नेत्यांकडून? अजित पवारांना पाठीशी घातलं जातंय की अजित पवारांकडून आणखी कुठल्या नेत्याला पाठीशी घातलं जातंय? अण्णा, अजित पवारांना त्यांचेच नेते पाठीशी घालतायत का? मग अजित पवारांच्या बद्दल आता मी बोलतो, सभेत बोलतो. माझा अजित पवारांच्या बाजूने त्यांच्या विरोधात रोख नव्हता. त्यांना काय लागलं काय नाही, कशाची मिरची लागली का भोपळा लागला मला काय कळालं नाही. मी दादांच्या वरती टीका केलेली नाही. मी मुख्यमंत्र्यांवर गृहमंत्री तेच आहेत, त्यांच्यावर विश्वास नाही का असं देखील होतं. कोण म्हणलं? तुम्हाला विश्वास नाही का? तुम्ही सातत्याने म्हणताय. 100% विश्वास आहे, 150% विश्वास आहे, 1,500% गृहमंत्र्यावर आणि मुख्यमंत्र्यांवर. मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काय सांगण्यात आलंय का? अण्णा अजून म्हणलो नाही. मी आज काय म्हणणार आहे ते ऐका. मात्र राष्ट्रवादीचे नेते माझ्याकडे आणखी काही माहिती आलेली आहे. अण्णा मोका का लावला जात नाही? लावायला त्याला मोका लावायला थोडा कालावधी आहे. आणि माझं मत असं आहे की मोर्चा पूर्ण होऊ द्या, मग तुम्ही मागा. तुम्हाला ज्या ज्या बाईट पाहिजेत त्या सगळ्याचे वाल्मिक कराड असलेला पहिलवान आहे. असं एवढा कच्चा बिच्चा नाहीये. ग्रामीण भागातला असतो तरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही ह्याला कुठंतरी अडकवू, तर अडकवायचं बिडकवायचा काय प्रयत्न करू नका. पण उशीर होत नाही का? संपूर्ण वाल्मिक कराडवरती संशय आहे, खंडणीच्या गुन्ह्यात आहे, हत्येच्या गुन्ह्यात का नाही? अण्णा वाल्मिक कराडांवरती
वाल्मिक कराडवरती 300 खंडणीचा गुन्हा आहे, 302चा गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली जाते. का उशीर होते मग? अजून त्या खुनामध्ये घेतलेलं नाही. आता मी काही माहिती सांगतो. माझा कॅमेरा नाही, मला फोन करतो. माझा कॅमेरा नाही. अण्णा मग आता किती अजून किती वेळ लागणार आहे अण्णा? अजून किती वेळ लागणार आहे पुढे अण्णा? तर आपण पाहतोय की आपल्यासोबत भाजपचे आमदार आहेत. अण्णा मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काय सांगण्यात आलंय का? जाण्यावर सगळे उत्तर देतो. अण्णा तुम्ही वारंवार भेटता, आश्वासन जे आहे ते पूर्ण होताना दिसतंय का पण? मनातल्या तुमच्या जेवढ्या शंका कुशंका आहेत त्या सर्व मी बाहेर काढतो. सभा होऊ द्या. अण्णा मात्र मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काय सांगण्यात आलंय का अण्णा? बहिणीच्या संदर्भात तुम्ही बोललात. पुढे काय झालं अण्णा सभा. मात्र मुख्यमंत्र्यांकडून आपल्याबरोबर भाजपचे आमदार सुरेश अंगदी साहेब. अण्णा परत एकदा सांगा की आजचा जो मोर्चा होतोय ठिकठिकाणी बाईट घ्यायचा ही पद्धत आहे का? तुम्ही सगळे तुमचं म्हणणं तुम्ही 1 मिनिट आहे का? ही पद्धत आहे का? नाही, चला. चुकीची पद्धत का तुम्ही प्रधानी पदावर पाडताय? सांगितलं आहे की पुढे आता जो या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी आम्ही बोलू तर आम्ही या ठिकाणी सांगणार अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी सुरेश अण्णा धस जे आहेत ते पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अण्णा जे आहेत हे कसं न्याय मिळायला लागलेला आहे. आज थोडे पाहूया. आणि माझं मत असं आहे की आधी आमचा मोर्चा होता, मोर्चाच्या नंतर बाईट घ्या. पण आता ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका मांडताय की धनंजय मुंडे अर्थात ज्या आरोप होत आहेत की राजीनामा द्यावा, त्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय की गृह खात्याकडून तुम्हाला विश्वास नाही का? गृह खात्याकडून ज्या पद्धतीने हे संपूर्ण तपास सुरू आहे, गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? असा आरोप अजित पवार गटातील आमदार करतायत, ट्विट करतायत, त्याच्यामध्ये मटकरी देखील आहे. बघू आता याच्यानंतर बोलतो मी. तुम्ही सांगताय की आणखीन काही माहिती तुमच्याकडे आहे. काय नेमकी ती माहिती? आणखी आता मी सांगणार आहे माहिती. काय त्याच्यामध्ये आणखीन आरोपी यामध्ये? जे बाईट दिलेले आहेत ते बाईट द्यायचे बंद होतं. आबा मला हे सांगा, तुम्ही खरं ज्या पद्धतीने पुण्यामध्ये माहिती आहे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.